मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नाशिकमधील स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधानंतरही बडगुजरांचा भाजपात प्रवेश होणार। दुपारी मंत्रिमंडळ बैठक झाल्यावर मुंबईत पक्षप्रवेश, भाजपकडून अधिकृत माहिती। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नाही। स्थानिक नेत्यांचं एकमत झाल्याशिवाय कोणालाही पक्षप्रवेश देत नाही। प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती। निधी वाटपावरून शिवसेनेचे मंत्री अजितदादांवर नाराज, शिंदेंसमोर नाराजी बोलून दाखवली। सूत्रांची माहिती, तर निधी कमी पडणार नाही, शिंदेंचं मंत्र्यांना आश्वासन। राज्य सरकारमधील मंत्र्यांचं परफॉर्मन्स ऑडिट सुरू, समाधानकारक कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून परफॉर्मन्स ऑडिट। भरत गोगावलेंनी केलेले घोटाळे 7 दिवसात बाहेर काढणार, तटकरेंवरील टीकेनंतर आनंद परांजपेंचा इशारा। तर भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, अन्यथा परांजपेंनी स्वतःच्या तोंडाला काळं फासावं, गोगावलेंचं आव्हान। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक, गोगावलेंनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा घातली। पूजेसाठी गुवाहाटीच्या बगलामुखीमधून महाराज आणले, वसंत मोरे यांचा गंभीर आरोप। सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले, वर्ध्याचे ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख निहाल पांडेंचा आरोप, किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। अनंत अंबानींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी घेतली भेट, दोघांमध्ये 2.25 तास चर्चा, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। पुण्याच्या कुंडमळा पूल दुर्घटना प्रकरणी चौकशी समिती स्थापन, चौकशी समितीत 6 जणांचा समावेश, 15 दिवसात अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होणार। साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा, राज्याचा अर्थसंकल्प मांडणारा चांगलं काम करेल की 85 वर्षांचा माणूस, अजित पवारांची पुन्हा चंद्रराव तावरेंवर टीका। कोल्हापूर शहरालगतची 20 गावं आज बंद राहणार, कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध, आज मुंबईत महत्त्वाची बैठक। सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं कोलकातात इमर्जन्सी लँडिंग, तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 275 मृतांपैकी 125 जणांची डीएनएद्वारे ओळख पटली, आतापर्यंत 83 जणांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। राज्यात कोरोनाच्या 34 नव्या रुग्णांची नोंद, राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 512 वर। पंचगंगा नदीची पाणी पातळी 7 फुटांनी वाढली, गगनबावड्यासह 5 तालुक्यात अतिवृष्टी, कोल्हापुरातील 12 बंधारे पाण्याखाली। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा चिखलातून रस्ता काढत बैलगाडीतून प्रवास, छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील माटेगावमधील प्रकार। ठाण्यातील काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार, अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार, 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकरी मानाच्या पालख्या, भाविकांना टोलमाफी, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय। वर्सोवा घाटकोपर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ, मेट्रो मार्गावर आता गर्दीच्या वेळी दर 3 मिनिट 20 सेकंदांनी मेट्रो धावणार, मेट्रोच्या दिवसभरात 452 फेऱ्या। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।